जय शिवराय. कन्नड तालुक्यामध्ये सोयगावमध्ये जो मध्यंतरीच्या काळामध्ये अतिरिक्त पाऊस झाला होता, ज्याच्यामुळे नुकसान झालं होतं, त्याच्यामध्ये नुकसान भरपाई देत असताना फक्त जिराईतच लोकांना, म्हणजे सरसकट सगळी शेती जिराईतच आहे असं चुकीचं सांगून फक्त जिरायतीचे 13,600 रुपये प्रति एकर देण्याच्या संदर्भातली भूमिका तहसीलदार, बीडीओ आणि तालुका कृषी अधिकारी यांनी घेतली. अर्थात ती भूमिका त्यांना कोणी घ्यायला लावली किंवा कसं हे मला काय माहित नाही, पण त्यांनी ती भूमिका जी घेतलेली आहे ती चुकीची घेतली आहे हे मी वारंवार त्यावेळेला सांगत होतो. आणि त्या अनुषंगाने त्यांनी चुकीची जरी भूमिका घेतली तरी न्यायालयात मात्र आम्हाला दाद मागता येईल अशीही मी त्या ठिकाणी घोषणा केली होती. त्या अनुषंगाने न्यायालयात आम्ही दाद मागितली आणि न्यायालयाने आमचं म्हणणं ऐकून सरकारला जाब विचारलाय की याच्यावरती तुमचं म्हणणं काय आहे. कारण जी जिरायत शेती आहे त्याला 13,600 रुपये रेट आहे, जी बागायत शेती आहे तिला जवळपास 27,000 रुपये रेट आहे आणि जी फलोत्पादन शेती आहे त्याला 36,000 रुपये पर एकर रेट आहे. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये सरसकट 13,600 जर दाखवत असतील तर ती शासनाची देखील फसवणूक आहे. शासन मदत करायला तयार असताना प्रशासन जर त्या ठिकाणी आडकाठी आणत असेल तर ही गोष्ट योग्य नव्हे. शासनाच्या धोरणाची अंमलबजावणी झाली पाहिजे, शासनाची फसवणूक झाली नाही पाहिजे आणि शेतकऱ्यांना त्यांचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे अशा स्वरूपाची ही केस आम्ही घातली होती. त्या अनुषंगाने पुढच्या महिन्यामध्ये 25 तारखेला या प्रकरणामध्ये सरकारकडून या संदर्भामध्ये खुलासा मागण्याचे निर्देश कोर्टाने दिलेले आहेत आणि त्यांना याचा खुलासा द्यावा लागणार आहे. इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर पोलिसांना नेमलेलं आहे आणि त्यांनी आणि आपल्या गव्हर्नमेंट लीडर साहेबांनी ही माहिती कोर्टासमोर आणायची आहे की जिरायत किती आणि बागायत किती आणि फलोत्पादन किती आहे. 100% याच्यामध्ये ही मंडळी अडकणार, कारण सरसकट सगळी जिरायत शेती नाही हे सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून या संदर्भामध्ये शेतकऱ्यांना न्याय मिळेल अशी एक अपेक्षा न्यायालयाच्या निकालाच्या माध्यमातून आता आपल्याला सगळ्यांनाच आता लागलेली आहे. याचबरोबर जिथे जिथे अन्याय होईल तिथे तिथे कायदेशीररित्या जे जे काही करता येईल ते सर्व काही आमच्या पद्धतीने जे काही होईल ते आम्ही नैसर्गिकरित्या निश्चित स्वरूपाने करू. बाकी भगवंत आहे. लढण्याचं काम शेतकऱ्यासाठी हर्षवर्धन जाधव मरेपर्यंत सोडणार नाही. जे होईल ते होईल. संयम एक गोष्ट आहे, पण संयम आणि व्यवस्थितपणे कार्यक्रम हीच दुसरी आणि त्याच्यापेक्षाही जास्त गंभीर गोष्ट आहे. आणि कार्यक्रम पर्सनल नाहीये, सार्वजनिक लोकांच्या हिताच्या साठीचा कार्यक्रम आहे. हर्षवर्धन जाधवला घर मिळावं म्हणून कुठलाही कार्यक्रम इथं कधीही आम्ही केला नाही आणि मरोस्तर करणार नाही. जे काही आहे ते फक्त शेतकरी आणि सर्वसामान्य लोक. धन्यवाद. मी कोर्टाचे इथे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि आता जे गव्हर्नमेंट लीडर आहेत किंवा जी काही मंडळी आहेत ती खरी माहिती कोर्टासमोर देतील अशी त्यांच्याकडनं अपेक्षा करतो. जर त्यांनी चुकीची माहिती दिली तर त्यांच्यावरही गुन्हा दाखल होईल. का? कारण का सर्वश्रुत आहे, कागद आहेत, पुरावे आहेत हातामध्ये की या मतदारसंघामध्ये महाराष्ट्रात सगळ्यात जास्त बागायत शेती आहे. कारण की रायभान जाधव साहेबांनी इथं धरण आणि बाजार तलाव बांधले. धन्यवाद.